या माऊलीचा जीवघेणा हंबरडा, समोर ठेवलेला पोरीचा फोटो आणि मार्क लिस्ट, सोबतच मुलगी शाळेत पहिली आल्याचं शाळेचं पत्र आणि हे जग सोडून गेलेल्या मुलीचा खुर्चीत ठेवलेला फोटो. हे सगळं चित्र पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून बारामतीतील अंकितानं जीवन संपवलं आणि आता तिचा 10वीचा निकाल आलाय आणि ती शाळेत पहिली आली. बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द गावातील टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली अंकिता कडाळे 10वीच्या परीक्षेत विद्यालयात पहिली आली. माझी मुलगी इयत्ता 10वी पहिला क्रमांक, पहिल्यापासून तिचा पहिला नंबर, पहिली ते 10वी पर्यंत आला. पण आज या जगात ती बघाय नाही. तिला न्याय भेटावायची इच्छा आहे. इतकी हुशार माझी मुलगी होती. पहाटे उठून अभ्यास करायची. जाणारा दाबामुळे माझ्या मुलीलाही करण्यास प्रवृत्त केले. त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्या करायला भाग पाडलं. मात्र 4 आरोपींपैकी केवळ एका आरोपीला आतापर्यंत अटक झाली. 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंकिताचा निकाल पाहून तिच्या आईनं अक्षरशः हंबरडा फोडलाय. नंबर पहिली ते 10वी पर्यंत आला. पण आज या जगात ती बघाय नाही. तिला न्याय भेटावायची इच्छा आहे. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवतायत. माझी मुलगी अंकिता हिने काल 10वीचा निकाल झाला, त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर त्यामध्ये ते आता या जगात निकाल बघण्यासाठी नाही. त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख होतंय. त्याच्यामुळे त्यांना जे आत्महत्येस प्रवृत्त आरोपी आहेत त्यांना अजूनही फरार आहेत. त्यांना अटक व्हावी हीच आमची विनंती आहे आणि हीच तिला खरी श्रद्धांजली होईल की तिला न्याय मिळावा म्हणून. खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमीतली ही दुर्दैवी घटना आहे. उर्वरित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल असं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. यात लक्ष घालून गृह विभाग आणि सरकार तातडीनं कडक पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे. बारामतीहून वसंत मोरे, मुंबई तकसाठी.